सेकंड सेशनमध्ये पुन्हा आपल्या स्वागत करतो. तर पहिल्या सेशनमध्ये आपण बघितलं की पानिपतच्या दुसऱ्या महायुद्धाची पार्श्वभूमी काय होती. तर 5 नोव्हेंबर 1556 साली झालेलं पानिपतचं दुसरं युद्ध हे भारतीय इतिहासामधलं सगळ्यात महत्त्वाचं युद्ध आहे आणि ज्याने खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा इतिहासाला कलाटणी दिली. पानिपतच्या युद्धामुळे इतिहासाला जी कलाटणी आधी मिळाली होती त्याच्यापेक्षा वेगळी कलाटणी पुन्हा एकदा पानिपतच्या दुसऱ्या युद्धाने आपल्याला इतिहासाला दिलेली आहे. तर पानिपतचं दुसरं युद्ध जे आहे, ते खऱ्या अर्थाने बैरम खान विरुद्ध हेमू असं झालेलं युद्ध ते आहे. कारण की त्यांचे दोन्ही जे महत्त्वाचे नेतृत्व करणारे जे होते, ते बाजूला आहे. पानिपतच्या पहिल्या युद्धामध्ये स्वतः बादशाह बाबर तिथे होता आणि स्वतः सुलतान जो आहे सूर इब्राहिम लोदी जो आहे, तो तिथे होता. तर अशा पद्धतीने दुसरं युद्ध जे आहे, ते सेवकांमध्ये झालेलं युद्ध होतं, की ज्यामध्ये खऱ्या अर्थाने भारताच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाच्या बाबी घडल्या. आता हे जे युद्ध आहे पानिपतचं दुसरं युद्ध, हे संख्याबळाच्या आधारावर जर आपण अ, बघितलं, तर खऱ्या अर्थाने ह्याच्यामधली बाजू जी आहे हेमूची सगळ्यात जास्त विजयी असणारी होती. हेमू जवळ तेव्हाच्या कालखंडामध्ये 50,000चं घोडदळ, 1,000 हत्तीदळ आणि त्यानंतर कितीतरी 100 ते 200 प्रक्रियेमध्ये तोफदळ होतं. तर अशा प्रक्रियेतून अफगाणांच्या नेतृत्व करणाऱ्या हेमू जवळ खूप मोठ्या संख्येने जर म्हणूया लष्कर होतं, की जे अकबराच्या लष्कराच्या दृष्टिकोनातून फार मोठं असून आणि त्यातल्या बैरम खानला पराभूत करू शकणार होतं. बैरम खानचं सैनिक संख्या जी आहे ती इतिहासकारांनी वेगवेगळ्या दिलेली आहे. तरी आपण हार्डली आपण म्हणूया, की ते त्याच्यापेक्षा निम्मच होतं. 25,000 पर्यंत आपण ते पकडूया. ज्यामध्ये खऱ्या अर्थाने विविध वंशाचे सैनिक त्यामध्ये होते. महत्त्व करून तुर्की सरदारांचं आणि सैनिकांचं वर्चस्व त्याच्यामध्ये होतं. तर इथे खऱ्या अर्थाने हे 2 पक्ष जे आहेत ते पानिपतच्या त्या रणसंग्रामावरती समोर येतात. आता जेव्हा हे रणसंग्रामावरती समोर येतात, तेव्हा खऱ्या अर्थाने बाबराने जशी प्लॅनिंग वगैरे केली, तशी काही बैरम खानने प्लॅनिंग वगैरे केली नाही. बैरम खान हा तसा पराक्रमी व्यक्ती होताच आणि मुळात बरेचसे युद्ध जे आहे ते खऱ्या अर्थाने तो जिंकलाही सुद्धा होता. पण त्या कालखंडाच्या दृष्टिकोनातून म्हणायला जाऊया, तर मुघलांची जरा पळती होती आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने संकट जर म्हणायला जाऊया अकबरासमोर ते होतं, की या युद्धामध्ये तो पराभूत होण्याचे चान्सेस जास्त होते. आणि इकडे जर आपण बघायला जाऊया तर हेमू सारखा 22 युद्ध कंटिन्यू जिंकणारा योद्धा त्यांच्यासमोर होता आणि त्याच्या पराक्रमाविषयी मग आपण काय बोलणार 22 युद्ध जिंकल्यानंतर. तर अशा पद्धतीने 2 नेते जे आहेत ते आमने-सामने आले. पानिपतच्या युद्धावर जेव्हा युद्ध सुरू झालं, तेव्हा खऱ्या अर्थाने जो हेमूचा एक कल होता युद्ध लढण्याचा, तो पारंपरिक भारतीय कल आहे. एकूणच हेमूने शत्रू पक्षाच्या डाव्या संपूर्ण भागावर खऱ्या अर्थाने डाव्या आणि उजव्या दोन्ही भागावर त्याने जे आहे ते आक्रमण करायला सुरुवात केली, की ज्यामुळे बैरम खानचं जे सैनिक होते त्यांच्यामध्ये भगदड माजली. म्हणजे खऱ्या अर्थाने ते हा हल्ला पहिल्यांदा सहन करू शकले नाही. असा एक कालखंड आला, की अकबराच्या आणि अकबर युद्धभूमीपासून दूर होता, जो दूर बघत होता ते सगळं आणि बैरम खान सगळं सेनापतित्व त्या रणमैदानामध्ये करत होता. तर असं एक वेळ आली, की अकबराची उजवी आणि डावी बाजू या दोन्ही ज्या आहेत त्या विस्कळीत झाल्या आणि खऱ्या अर्थाने शत्रूंच्या हाती ते जात होते. या प्रक्रियेमध्ये असतानाच खऱ्या अर्थाने हेमू जो आहे तो जिंकणारच होता. तर इथे हेमूने एक विलक्षण अशी चूक अशी केली, की त्याने आपल्या घोडदळावर आणि बाकीच्या हत्तीदळावर इतका विश्वास ठेवला, की त्याने स्वतःचं जे तोफदळ आहे, जे या प्रसंगी फार महत्त्वाचं असतं कोणत्याही युद्धाच्या निर्णायक प्रसंगामध्ये आर्टिलरी जी असते फार महत्त्वाची असते. तर असं तोफदळाकडे त्याने जास्त लक्ष दिलं नाही आणि ते त्याने बैरम खानच्या अंडर येऊ दिलं. म्हणजे बैरम खानला ते तोफदळाची मालकी जी आहे ती घेऊ दिली. म्हणजे ते कब्जा त्याच्यावर त्या आर्टिलरीवर केला. त्यानंतर खऱ्या अर्थाने बैरम खान जो आहे तो अशा पोझिशनमध्ये आला, की ज्यामुळे खऱ्या अर्थाने तो आर्टिलरीचा वापर अधिक चांगल्या पद्धतीने करून देऊ शकत होता. आणि हेमूच्या अंडर जर तोफदळ आणखी चांगलं असतं, तर शत्रू पक्षावर आणखी आघात करू शकला असता. पण त्याने ते जाऊ दिलं आणि त्याने ट्रॅडिशनल पद्धत जी आहे लढण्याची भारतीयत्वाची, ती चालू ठेवली. कारण की जर त्याने 22 युद्ध जर जिंकलं असेल, तर तो तेवढा इतका तर अनपरखा नव्हता, की अनएक्सपिरियन्स तर होता, की जेणेकरून तो युद्धामध्ये सहजासहजी मात खाईल. त्यामुळे तोफदळाची पर्वा त्याने त्यामुळेच केली नाही. तो सगळ्यात जास्त भिस्त त्याची हत्तीदळ आणि घोडदळावरच होती. तर त्याने त्या प्रसंगी म्हणजे स्टार्टिंगच्या काही तासांमध्ये खऱ्या अर्थाने त्याने पराक्रमच गाजवला होता. कारण की अकबराच्या सैनिकांना ते पूर्णपणे त्याने विस्कळीत केलं होतं. आणि हे विस्कळीत करत असताना जर आपण मला जाऊया, तर मुघल जे आहे ते खऱ्या अर्थाने
त्या युद्धभूमीमध्ये कमी संख्येत लढल्या असल्या कारण त्यांच्यावर एक प्रेशर जो आहे अतिरिक्त होता. आणि स्वतः मग हेमू काही काळानंतर तो स्वतः हत्तीवर बसला असल्या कारणाने मुख्य अकबराचे जे एक सैन्य होतं, जे तिथे युद्धामध्ये लढत होतं, त्याच्यावर चाल करत होता. याचा अर्थ काय तर तासाच्या भरामध्ये जर आपण म्हणायला जाऊया तर हेमूचा पगडा जो आहे तो अधिक भारी होता बैरम खानवर. तर अशा प्रसंगी जर आपण म्हणायला जाऊया तर हेमू आता मुख्य बैरम खानच्या लष्करावर आक्रमण करण्याच्या सज्जतेमध्ये होता. आता तो हत्तीवर असल्या कारणाने तो खऱ्या अर्थाने त्या युद्धाच्या दृष्टिकोनातून एका नजरेच्या टप्प्यात होता. तर तेव्हा त्याच या संपूर्ण प्रक्रिया घडत असताना एक घटना घडली, ज्याला खऱ्या अर्थाने अकबराचं नशीब आपण म्हणूया पुन्हा एकदा, की त्याला हेमूला तो हत्तीवर असल्या कारणाने एक बाण जो आहे तो लागला त्याच्या डोळ्यामध्ये. आणि तो बाण लागल्यामुळे काय झालं, की तो बेशुद्ध पडला आणि तो हत्तीवरून खाली पडला. तर आता जेव्हा तो हत्तीवर बसला होता आणि तो सगळ्या आपल्या सैनिकांना तिथे स्फुलिंग देत होता, आपला नेता होता. जेव्हा त्याला हा बाण लागला आणि जेव्हा तो मूर्छित झाला, तेव्हा अफगाणी सैनिकांचा जो नेतृत्व करणारा हेमू होता, तो जेव्हा त्यांना दिसला नाही, तेव्हा ते सैरभैर झाले, की आपल्या नेमक्या सुलतानाच्या सेनापतीला काय नेमकं झालं, तो दिसून नाही राहिला. आणि यामुळे काय झालं, की अफरातफरी मग अफगाण्यांच्या सैनिकांनी त्या लष्करामध्ये मांडली, की आपले वारले की काय मारण्यात आलं की काय, काय झालं त्याला तो दिसत नाही युद्धभूमीवर. तर ही जी घटना घडली ती बैरम खानसाठी फार जबरदस्त पद्धतीने घडली, की ज्यामुळे अफगाण्यांच्या हे जे युद्धामध्ये जे शैथिल्य आलं आणि या शैथिल्यामुळे त्यांचं युद्धज्वर जो आहे तो आधीचा जो होता तो कमी झाला आणि अशामुळे त्यांचं आक्रमण फिकं पडलं. हेमू न दिसल्यामुळे युद्ध मैदानात. आणि या परिस्थितीचा फायदा उत्तम पद्धतीने बैरम खानने घेतला आणि बैरम खानने आता खऱ्या अर्थाने मग शत्रू पक्षावर मोठा प्रहार करण्याची एकूण भूमिका घेतली आणि आक्रमक भूमिका घेतली. आता हे सगळा प्रसंग जो आहे, तो तुम्ही जर जोधा अकबर मूव्ही बघितला असेल, त्यामध्ये किमान अर्थाने दाखवलेला आहे. पण इथे त्या युद्धभूमीवर जर म्हणायला जो आहे, बैरम खानची एक कृती दाखवली आहे, म्हणजे त्या पिक्चरमध्ये दाखवलं आहे, जे चुकीचं आहे, की बैरम खान तेव्हाच्या कालखंडामध्ये अ, हे बघत होता, की हेमूला बाण मारण्यासाठी तो एका सैनिकांना समोर घेऊन जाताना दिसतो आणि त्या सैनिकाला म्हणतो, की तू त्याला जखमी कर किंवा मार म्हणून. तर हे असं काही झालं नव्हतं. एक अनाहूतपणे एक बाण जो आहे हेमूला लागला डोळ्याला आणि तो मूर्छित झाला. आणि मूर्छित झालेला त्याला बघून आणि तो न दिसल्या कारणाने कालांतराने खऱ्या अर्थाने कारण की त्याला मैदानाच्या बाहेर नेण्यात आलं होतं ना. त्यामुळे अफगाणी सैनिकांचा आत्मविश्वास हरवला आणि या आत्मविश्वास हरवण्याचा परिणाम काय झाला, तर बैरम खानने या परिस्थितीचा फायदा उचलला आणि अफगाणी सैनिकांवर त्याने आक्रमण केलं. आणि अशा पद्धतीने हे आक्रमण इतक्या जास्त प्रमाणात झालं, की अफगाणी सैनिकांनी तिथून युद्धभूमीवरून पळून जायला लागले आणि पळून जायला लागले याचा अर्थ काय? तर ते युद्ध हरलेले होते. तर अशा पद्धतीने एक बाण जो इथे हेमूला लागला, त्याच्यामुळे हे पानिपतचं दुसरं युद्ध जे आहे, ते खऱ्या अर्थाने संपलं आणि जो मूर्छित अवस्थेतला जो हेमू जो आहे, तो पकडण्यात आला. आता पकडल्यानंतर खऱ्या अर्थाने हा जो एकूण प्रसंग आहे, तो सुद्धा जोधा अकबरमध्ये दाखवलेला आहे आणि तो खरा प्रसंग आहे, की जेव्हा हेमूला मूर्छित अवस्थेमध्ये, जखमी अवस्थेमध्ये अकबरासमोर आणण्यात आलं, तेव्हा अकबरामध्ये एक मानवतावादी प्रक्रिया अशी होती, की त्याला गुलाम बनणाऱ्या लोकांचा शिरच्छेद करणं आवडायचं नाही. आता पानिपतच्या या युद्धानंतर जर आपण बघायला जाऊया, तर बैरम खानने एक मध्य एशियाई प्रथा जी आहे, त्याचा अंगीकार केला होता. त्याने काय केलं, की जे अफगाणी सैनिकांचे शिर जे होते स्वतः सगळ्या सैनिकांचे, ते सगळे जमा केले. शिर पूर्ण त्याचा पिरॅमिड बनवला आणि त्याच्यावर मग इथे अकबराला तिथे बसवलं अर्थात आणि गाझी म्हणून त्याला हे केलं, पदवी दिली. गाझी म्हणजे काय तर धर्माच्या मार्गावरचा योद्धा म्हणून त्याला हे दिलं. तर हे तेव्हाची प्रथा होती मध्य एशिया. बरोबर होती, पण ते केली जायची. ही प्रथा बाबराने सुद्धा फनवा युद्धामध्ये अंगीकार केला होता. तर या प्रक्रियेतून तुम्ही लक्षात घेऊ शकता, की त्यांना काय दाखवायचं होतं, की असा विजय जो आहे अकबराने मिळवलेला आहे. तर हेमूला जेव्हा अकबरासमोर इथे आणण्यात आलं, तेव्हा हेमूला मारणे अकबराला पसंत नव्हते. अकबराला हे आवडलेलं नव्हतं, की आपण हेमूला मारावं म्हणून. कारण की तो आता गुलाम आला होता, शरण आला होता. ते केव्हाच अकबराला हे पटलं नव्हतं, की गुलाम लोकांना मारलं जावं म्हणून. तो त्याला बंदी बनवायच्या प्रक्रियेमध्ये होता. तर इथे असं एक झालं, की अकबराने मग खऱ्या अर्थाने म्हणजे ती एक प्रथा होती, की मारलंच पाहिजे म्हणून बा थोडंसं. पण अकबराने त्याला विरोध केला आणि सरतेशेवटी असं ठरलं, की अकबराने फक्त तलवार त्याच्या मानेला लावायची अशी आणि त्याला सोडून द्यायचं म्हणून. तर अकबर त्याच्यासाठी राजी झाला. त्याने तसं केलं आणि तो चालला गेला. पण कालांतराने मात्र बैरम खानने हेमूला मारून टाकले
तर ही एक भूमिका होती अकबराची, जी तुम्हाला पहिल्यांदा दिसते. आणि बैरम खानची भूमिका तुम्हाला वेगळी दिसते. आता बैरम खानने हेमूला मारण्यामागे काय कारण असावं? कारण की शत्रू पक्षाचा पराक्रमी जो सेनापती आपल्याला मिळालेला आहे, त्याला मारणे हे तेव्हाच्या कालखंडामध्ये कन्सिडरेशनमध्ये होतं, की त्याला मारलं गेलं पाहिजे. तर ते त्याने केलं. पण अकबरामध्ये जो भाव होता, तो भाव त्याला विरोधी वाटला आणि शेवटी बैरम खानच्या अंडर अकबर असल्याकारणाने अकबराचं त्या कालखंडामध्ये काही जास्त चालत नव्हतं. म्हणून अकबराने जरी त्याला क्षमा केली, तरी बैरम खानने त्याला मारून टाकले. अशा पद्धतीने जो संदेश बैरम खानला द्यायचा होता, तो त्याने दिला. आता इथे बैरम खान जो आहे, तो खऱ्या अर्थाने मुघलांचा सर्वोच्च अधिकारी केव्हापासून झाला, जेव्हा पानिपत युद्धामध्ये त्याने विजय मिळवला. आणि पानिपत युद्धाचा जो विजय होता, त्या विजयानंतरच अकबराचा आणखी दृढ विश्वास जो आहे, तो बैरम खानने मिळवला. आणि अशा पद्धतीने बैरम खानचं जे युग जे आहे, ते तिथून मुघलांच्या त्या संपूर्ण राजघराण्यामध्ये सुरू झालं. कारण की बैरम खाननेच पानिपतचा जो विजय आहे, तो मिळवलेला होता. तो सेनापतीच तो होता असल्या कारणाने. तर अशा पद्धतीने बैरम खानचं युग सुरू झालं. आता हे युग अकबराच्या संपूर्ण आयुष्यामध्ये किती वर्ष चाललं? तर 4 वर्ष. 1556 ते 1560 हे संपूर्ण 4 वर्ष जे आहे, ते अकबराच्या आयुष्यातील बैरम खानच्या संरक्षणाखालचे असणारं ते युग असं समजलं जातं, की ज्याच्या अंडर अकबर हा फक्त बादशहाच्या पदी जरी असला, तरी त्याला जास्त महत्त्व नव्हतं. तर बैरम खान हा सर्व शक्तिमान असा व्यक्ती तिथे होता. आता अकबर जो आहे, तो बैरम खानवर विश्वास करत असल्याकारणाने, दृढ विश्वास असल्याकारणाने त्याने सगळे अधिकार त्याच्याकडे देऊ केले होते. आणि म्हणूनच कधी असं सुद्धा त्या कालखंडामध्ये झालं, की बरेचसे बैरम खानचे विरोधी असणारे लोकं जे आहे, ते अकबराला त्याच्या विरोधात भडकवण्याचा प्रयत्न करायचे. पण अकबर जो आहे, तो त्याचं संपूर्ण योगदान समजून घेणारा व्यक्ती होता. तो लहानपणापासून बैरम खानला बघत होता आणि पानिपतचं युद्ध जे आहे, ते मुळात जे जिंकण्यामागे सगळ्यात मोठा वाटा, सिंहाचा जो वाटा आहे, तो बैरम खानचाच होता. आणि म्हणूनच बैरम खानवर पूर्ण विश्वास त्याचा होता. आणि त्यामुळे या कालखंडामध्ये अकबराचं एक नकारात्मक पण सुद्धा असं झालं, की अकबराला सुद्धा तिथे निर्णय घेण्यामागे थोडंसं कमी जास्त असायचं. कारण की तो लहान होता त्या कालखंडात आणि बैरम हा तेव्हा सर्वोच्च अधिकारी होता. तर या एकूण 4 वर्षामध्ये 1556 ते 1560 या एकूण 4 वर्षामध्ये बैरम खान हा मुघलांचा सर्वोच्च असा अधिकारी होता, की जो बादशहाला सुद्धा ओव्हरपास करू शकत होता. तर ही 4 वर्षाची भूमिका जी आहे बैरम खानची, ती आपल्याला काही कालखंडानंतर बघायची आहे नेक्स्ट लेक्चरला. तर मात्र आजच्या या संपूर्ण सेकंड सेशनचा काय विषय होता, तर पानिपतचं युद्ध. तर पानिपतच्या युद्धावर खऱ्या अर्थाने त्याचा हा जो विजय होता, तो भारतीय इतिहासाला कलाटणी देणारा ठरला. मुघलांचं शासन जे आहे दृढतेने दिल्लीमध्ये याच घटनेनंतर बसलेलं तुम्हाला दिसून येते. तर इथे मुघलांचा पुन्हा परचम जो आहे, तो अकबराच्या कालखंडात बैरम खानच्यामुळे निर्माण झालेला तुम्हाला दिसून येतो. तर अशा पद्धतीने मुघल पुन्हा पुन्हा स्थापित झाले पानिपतच्या युद्धानंतर दिल्लीवर. आता असं म्हणतात, म्हणजे अबुल फजल जो अकबराचा मित्र आहे, तो कालांतराने असं लिहितो, की बैरम खानने जर हेमूला मारलं नसतं किंवा त्याला बंदिवासात ठेवलं असतं, तर कालांतराने तो बादशहाच्या सेवेमध्ये त्याला घेता आलं असतं आणि त्याने एक अद्वितीय सेवा केली असती. आता हे त्याची कल्पना होती. कारण की हेमूसारखा जर एक चांगला हुशार व्यक्ती, पराक्रमी व्यक्ती जर अकबराच्या सेवेत जर काही कालानंतर आला असता, तर त्याने अकबराचं साम्राज्य आणखी वाढवण्यात मदत केली असती, जे कालांतराने झालं. पण इथे हेमूला मारण्यात आल्याकारणाने एक चांगला सरदार आपण गमावला, असं अबुल फजलचं मत होतं. तर इथे ठीक आहे, ते असे आता मतांतरे होतच असतात. पण हा संपूर्ण कालखंड बैरम खानचा असल्याकारणाने अकबराला काही करता आलं नाही. तर अशा पद्धतीने अकबर जो आहे, तो दिल्लीच्या तख्तावर बसला आणि भारतामध्ये मुघलशाही पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने स्थापन झाली. आता पानिपतचं युद्ध झालं, अकबर जिंकला, याचा अर्थ असा नव्हता, की त्याचे शत्रू जे आहेत ते संपूर्णपणे पराभूत झालेले आहेत. अकबराला पुढे जाऊन आणखी खूप कार्य करायचे होते आणि एक मोठं साम्राज्य त्याला निर्माण करायचं होतं उत्तर भारतात. तर नियतीने त्याला हे सगळं दिलं, त्याला एक मोठं आयुष्य दिलं आणि त्याला स्वतः एक चांगला सुलतान, पराक्रमी सुलतान म्हणून उदय व्हायला तिथे संधी सुद्धा देऊ केली. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला पुढे अकबराच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी बघायच्या आहेत. आजच्या लेक्चर पुरतं हे इतकं मर्यादित होतं. तर तुम्ही लेक्चरला आले. आपण नेक्स्ट लेक्चरला अकबराच्या संदर्भातले दुसरे टॉपिक बघू. तर इथे आपण एंड करूया सेशन.